नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी BA भाग 2 सेमिस्टर 3 प्रकरण पहिले उद्देश पत्रिका या प्रकरणातील पहिले 2 भाग या अगोदरच आपण बघितलेले आहेत। पहिल्या भागामध्ये आपण भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचा अर्थ आणि भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेनुसार राज्य व्यवस्थेचे स्वरूप यावर अभ्यास केलेला आहे। त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे महत्त्व किंवा असामान्य तत्व हे आपण आजच्या तासिकेला आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आपण पाहिलेलीच आहे। ही भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य या पद्धतीनं ही भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात आपण बघितलेली आहे। या प्रास्ताविकेचं महत्त्व काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील अनेक संविधानांचा तुलनात्मक अभ्यास केला। भारत हा देश विविध परंपरेने नटलेला आहे। आपल्या देशामध्ये विविध भाषा, धर्म, जात, पंथ, संस्कृतीचे लोक राहतात आणि म्हणून सर्व भारतीयांना सर्वसमावेशक असं संविधान निर्माण करणं हे भारतीय संविधान सभेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर मोठे आव्हान होते आणि या आव्हानाला त्यांनी विश्वासपात्र असं संविधान या देशासाठी निर्माण केलेलं आहे। 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा मोठा कालावधी या देशाच्या भारताच्या संविधानासाठी एवढा मोठा कालावधी लागला। मित्रांनो, 395 कलम 11 परिशिष्टेमध्ये हे संविधान विभागलेलं आहे आणि निश्चितच जगातल्या अनेक संविधानांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि हे संविधान निर्माण केलं आणि या संविधानाचा सार म्हणजे भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका। निश्चितच या उद्देश पत्रिकेवरून संपूर्ण भारतीय संविधानामध्ये काय आहे, मूलभूत नागरिकांचे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, नीतिनिर्देशक तत्वे, केंद्र व राज्य संबंध, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयाची भूमिका या सर्व बाबतीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी समावेश केलेला आहे आणि म्हणून भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम आणि मार्गदर्शक ठरलेलं आहे। तर या संविधानाचे महत्त्व काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही संपूर्ण संविधान जाणून घेण्याची मोजपट्टी आहे असं अनेक विचारवंतांनी त्यावर भाष्य केलेलं आहे। आता मोजपट्टी म्हणजे काय तर भारतीय संविधान सर्वात मोठं जगातलं संविधान आहे आणि त्या संविधानामध्ये काय आहे एका प्रास्ताविकेवरून लक्षात येते आणि म्हणून उद्देश पत्रिका म्हणजे संपूर्ण संविधान जाणून घेण्याची मोजपट्टी आहे। उद्देश पत्रिका म्हणजे भारतीय संविधानाचा आत्मा आहे असंही अनेक विचारवंतांनी म्हटलेलं आहे। ती भारतातील लोकशाही राज्यव्यवस्थेची सनद आहे। संविधानिक तरतुदींचा अर्थ समजून घेताना उद्देश पत्रिकेतील शब्दांनी दीपस्तंभाप्रमाणे कार्य करावं असं या उद्देश पत्रिकेमध्ये नमूद केलेलं आहे। उद्देश पत्रिका हा संविधानाचा सर्वात मौल्यवान भाग आहे असंही अनेक विचारवंतांनी, जगातल्या अनेक विचारवंतांनी त्यावर स्तुती केलेली आहे, विचार मांडलेले आहेत की मौल्यवान आत्मा, मौल्यवान भाग आहे अशा पद्धतीचं विस्तृत असं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे। सामाजिक, आर्थिक, राजकीय
या आधारावर नागरिकांमध्ये कोणताही भेदभाव न करता स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचा स्वीकार करण्याची संधी दिली जाईल असे उद्देश पत्रिकेत नमूद केले आहे. मित्रांनो, ज्या अधिकतम लोकांचे अधिकतम सुख हे ध्येय, हे उद्दिष्ट लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्या भारतीय संविधानाने स्वातंत्र्य दिलेले आहे. जरी त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये मर्यादा जरी टाकलेल्या असेल तरीही ते लोकहितासाठी उपयोगी अशाच त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत की जेणेकरून आपल्या वर्तनामुळे इतरांना त्रास होऊ नये याचीच त्या ठिकाणी संविधानकर्त्यांनी मोठी नोंद घेतलेली आहे. उद्देश पत्रिका सुरेख अर्थ असणारे गद्य काव्य आहेत असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं. सुरेख अर्थ असणारा म्हणजे आपण भारतीय संविधानाची जर उद्देश पत्रिका पाहिली तर छान अशी सुंदर त्याची मांडणी केलेली आहेत आणि त्याचा आम्ही भारताचे लोक, जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेने हे संविधान जरी लिहिलेलं असेल तरी याची सुरुवात जर आपण पाहिली तर आम्ही भारताचे लोक या पद्धतीने त्याची सुरुवात करताना संपूर्ण भारतीयांना त्यामध्ये सहभागी करून घेतलं आणि खालची ओळ जर पाहिली तर आम्ही स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, स्वीकार करत आहोत अशा पद्धतीचा विचार या उद्देश पत्रिकेमध्ये मांडलेला आहे. आणि म्हणून भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका हे सुरेख अर्थ असणारं गद्य काव्य आहे अशा पद्धतीचा विचार, अशा पद्धतीचा त्या ठिकाणी त्यावर केलेली काय म्हणू आपण टिप्पणी, सकारात्मक टिप्पणी त्या ठिकाणी केलेली आहेत आणि निश्चितच भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही सर्वश्रेष्ठ ठरलेली आहे. भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेने जागतिक कीर्तीचे विचारवंत अर्नेस्ट बार्कर फार प्रभावित झाले. त्यांनी आपल्या द प्रिन्सिपल ऑफ सोशियल अँड पॉलिटिकल थेअरी या ग्रंथात अनुक्रमणिकेनंतर भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका जशीच्या तशी छापली. मित्रांनो, जगातील अनेक विचारवंतांनी अर्नेस्ट बार्कर हा फार भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेने प्रभावित झाला आणि त्याने आपल्या ग्रंथात द प्रिन्सिपल ऑफ सोशियल अँड पॉलिटिकल थेअरी या नावाच्या ग्रंथाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका जशीच्या तशी छापली. निश्चितच यावरून आपल्याला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका आणि भारतीय संविधान हे खरोखरच आपल्या आशा आकांक्षांचं, सुखी जीवनाच्या प्राप्तीचं, राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुताचं ध्येय असणारं, उद्दिष्ट असणारं आणि माणुसकीची भावना देणारी उद्देश पत्रिका आपल्याला दिसून पडते. त्याचबरोबर उद्देश पत्रिका म्हणजे संविधानाचा आत्मा असून जगातील अन्य सर्व संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये ती अच्युतम समजली जाते. अनेक विचारवंतांनी त्याचा अभ्यास केला आणि भारतीय संविधानाची उद्देश पत्रिका ही जगातील अनेक संविधानांमध्ये ती उच्चतम ठरलेली आहेत. आपण त्याचा निश्चितपणाने अभ्यास केला पाहिजे. संविधानाविषयी जनजागृती आपण केली पाहिजे. आपल्या देशाचं संविधान काय आहे, संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे, आज देशाची जी झपाट्याने प्रगती होत आहे ती कशामुळे होत आहे? सर्व समाजातील प्रत्येक व्यक्तीला सन्मानाची वागणूक मिळत आहे, सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळत आहे. तर तो कशामुळे मिळत आहे? तर तो खऱ्या अर्थानं संविधानामुळे मिळत आहे. आपलं शाळा, महाविद्यालय, शासन हे सगळं कशामुळे चालतं? तर भारतीय संविधानामध्ये असणाऱ्या अनेक कलमांच्या आधारावर चालत असतं. कुठल्याही स्त्रीला, कुठल्याही मुलीला आपण शाळेपासून वंचित ठेवू शकत नाही. जाती धर्माच्या आधारावर आपण भेदभाव करू शकत नाही. आपल्याला 14 वर्षाखालील मुला मुलींना सक्तीने काम, धोक्याच्या ठिकाणी काम करता येत नाहीत. समान कामासाठी समान वेतन, कायद्यासमोर समानता, जनतेचे सार्वभौमत्व
अशा अनेक बाबींचा त्यामध्ये आपल्याला समावेश करता येईल की ज्या दृष्टिकोनातून व्यक्तीला एक माणूस म्हणून जीवन जगता येईल. मूलभूत अधिकाराचा जर विचार आपण केला तर समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे, त्यानंतर धर्म व शैक्षणिक अधिकार आहेत, सांस्कृतिक अधिकार आहेत, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार आहेत. त्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीचा भेदाभेद आपण करत नाही आणि कोणालाही त्यापासून वंचित ठेवता येत नाही. अशा प्रकारे भारतीय संविधान हे व्यक्तीचा सर्वंकष विकास करण्याचं एक आत्मा आहे, एक कणा आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आजचं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. त्यावर काही प्रश्न विचारले जातील. 4 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचा अर्थ सांगा. त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे स्वरूप सांगा आणि त्यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे उद्दिष्टे. हे 5-5 मार्कासाठी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि शेवटचा 16 मार्काचा प्रश्न हा असा विचारू शकतो की भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचा अर्थ सांगून त्याचे स्वरूप आणि उद्दिष्टे लिहा. तर हे सर्व गृहपाठ आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये तयार करून कॉलेज सुरू झाल्यानंतर रेग्युलर माझ्याकडे तपासणीसाठी द्यावे. धन्यवाद. मी या ठिकाणी इथेच थांबतो. नमस्कार.